न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। महात्मा फुले योजनेची आता व्याप्ती वाढवण्यात आली आहे। या संदर्भात आपण नागरगोजे सरांशी बोलणार आहोत। सर, काय सांगाल? महाराष्ट्रामध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या दोन योजना एकत्रितपणे राबविण्यात येत आहेत। सदर योजनेमध्ये प्रत्येक कुटुंबाला एक 5 लाखापर्यंतचा विमा, आरोग्य विमा हा देण्यात येतो। त्याचबरोबर या योजनेमध्ये जे 70 वर्षांवरील व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी कुटुंबाचा 5 लाख प्लस त्या 70 वर्षावरील व्यक्तीच्या 5 लाख असे त्यांना ॲडिशनल 5 लाख रुपयाचा यामध्ये विमा योजनेमध्ये लाभ होतो। त्याचबरोबर राज्यातील सर्व सफाई कामगार आणि ट्रान्सजेंडर वगैरे यांच्यासाठी पण ही योजना यामध्ये राबविण्यात येते। या योजनेचं आणखी वैशिष्ट्य म्हणजे या योजनेमध्ये आता नवीन आजार समाविष्ट केलेले आहेत। 2300 आजारांपेक्षा जास्त आजारांवर मोफत उपचार केले जातात। त्याबरोबरच आता जे हे आहे ऑर्गन ट्रान्सप्लांट म्हणजे अवयव प्रत्यारोपण, त्यामध्ये जसे हृदय प्रत्यारोपण असेल, किडनी प्रत्यारोपण असेल, लिव्हर प्रत्यारोपण असेल, यासारख्या आजारांवरही आता या योजनेमध्ये मोफत उपचार करण्यात येतो। तो 5 लाखाचा जो कुटुंबासाठी विमा आहे त्याबरोबरच ॲडिशनल याच्यामध्ये वरचा जो खर्च होणार आहे तो सुद्धा योजनेमधून भागविला जाणार आहे। त्यामुळे या योजनेचा नक्कीच सर्व आजारांवर उपचार करण्यासाठी लाभ सर्व नागरिकांनी घेणं गरजेचं आहे। हा लाभ घेण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला आपलं स्वतःचं प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचं जे को-ब्रँडेड कार्ड आहे ते काढून घेणं गरजेचं आहे। हे कार्ड काढण्यासाठी आपल्या नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, त्याचबरोबर आशा स्वयंसेविका किंवा स्वस्त धान्य दुकान अशा ठिकाणी किंवा सेतू कार्यालय या ठिकाणी जाऊन आपण आपलं कार्ड लवकरात लवकर काढून घ्यावं, जेणेकरून आपल्याला या योजनेचा लाभ घेता येईल। मुख्यमंत्री सहाय्यच्या निधीमधून देखील अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक नागरिकांना याचा मोठा फायदा आपल्याला पाहायला झालेला मिळतोय आणि ही आताची योजना आहे। याच्यामुळे जे आरोग्यापासून ज्यांना गरज आहे त्या आरोग्याची ह्याचा मोठ्या प्रमाणात लाभ होताना आपल्याला नाही, नक्कीच मी आता म्हटलं तसं या योजनेमध्ये सर्व आजारांवर मोफत उपचार आहे। परंतु जर रुग्णालय त्या योजनेमध्ये एमपॅनल नसेल, तिथं जर त्याला लाभ भेटू शकलेला नसेल तर मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून सुद्धा त्याला त्या याच्यामध्ये सपोर्ट भेटतो। सिव्हिल सर्जन साहेबांमार्फत याचे प्रस्ताव मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडे पाठविले जातात। त्यातून सुद्धा नागरिकांना मोठ्या प्रमाणावर आपण म्हटलं तसं लाभ भेटतो। अशा पद्धतीने आता अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार असल्याचं नागरगोजे सरांनी आपल्याला सांगितलंय। पोपट पिटेकर, अहिल्यानगर।